ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीचे व्रत केले जाते. हिंदू धर्मात एकादशी व्रताला केवळ धार्मिक महत्त्व नाही, मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या उपासनेला समर्पित आहे. या एकादशीचे व्रत करून श्रद्धेनुसार व क्षमतेनुसार दान करावे. या दिवशी विधीपूर्वक जल कलश दान करणाऱ्यांना वर्षभरातील एकादशीचे फळ मिळते. अशा प्रकारे जो या पवित्र एकादशीचा उपवास करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. जेव्हा वेद व्यासांनी पांडवांना एकादशी व्रताचा संकल्प करायला लावला होता, जे चारही पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष देते, तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, जनार्दन, कृपया ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे वर्णन करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, परमधर्मात्मा व्यासजी यांचे वर्णन करतील, कारण ते सर्व धर्मग्रंथांचे तत्त्वज्ञानी आणि वेद आणि वेदांगाचे उत्तम अभ्यासक आहेत. तेव्हा वेद व्यासजी म्हणू लागले, कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला अन्न खाण्यास मनाई आहे. द्वादशीला स्नान करून पवित्र होऊन केशवांची फुलांनी पूजा करावी. नंतर प्रथम ब्राह्मणांना भोजन द्या आणि शेवटी स्वतः खा. हे ऐकून भीमसेन म्हणाले, परम बुद्धिमान आजोबा, माझे उत्तर ऐका. राजा युधिष्ठिर, माता कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव ते कधीही एकादशीला अन्न खात नाहीत आणि मला नेहमी सांगतात की तू भीमसेन एकादशीला जेवू नकोस. पण मी त्यांना सांगतो की मला भूक नाही. भीमसेनचे म्हणणे ऐकून व्यासजी म्हणाले, जर तुम्ही नरक दूषित मानत असाल आणि तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती करायची असेल तर दोन्ही बाजूंच्या एकादशीच्या दिवशी भोजन करू नका. भीमसेन म्हणाले, महान शहाणे आजोबा, मी खरे सांगतो. एक वेळ जेवूनही मी उपवास करू शकत नाही. मग उपवास करून जगायचे कसे? माझ्या पोटात उरूक नावाची आग सतत धगधगत असते. त्यामुळे जेव्हा मी भरपूर खातो तेव्हाच ती शांत होते. म्हणूनच महामुनी, मी वर्षभरात एकच उपवास करू शकतो, ज्याने स्वर्गप्राप्ती सहज होते आणि ज्याने मी कल्याणाचा भाग होऊ शकतो. असे व्रत मला निश्चयाने सांगा, मी त्याचे योग्य पालन करीन. व्यासजी म्हणाले, भीम, ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ असो वा मिथुन शुक्ल पक्षाला येणारी एकादशी पाहण्याशिवाय पाळावी. तुम्ही तोंडात पाणी फक्त कुरवळण्यासाठी किंवा आचमनासाठी घालू शकता. त्याशिवाय विद्वान माणसाने तोंडात पाणी घालू नये, अन्यथा उपवास मोडतो. एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत एखाद्या व्यक्तीने जल अर्पण केल्यास हे व्रत पूर्ण होते. यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून शिस्तबद्ध पद्धतीने ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे. अशा रीतीने सर्व कार्य पूर्ण झाल्यावर जितेंद्रिय पुरुषांनी ब्राह्मणांसोबत भोजन करावे. या निर्जला एकादशीच्या माध्यमातून वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीचे फळ मनुष्याला मिळते, यात शंका नाही. शंख, चक्र आणि गदा धारण करणारे भगवान केशवाने मला सांगितले की जर मनुष्य इतर सर्वांचा त्याग करून मला एकट्याला शरण जातो आणि एकादशीचे व्रत करतो तर तो सर्व पापांपासून मुक्त होतो. कुंतीनंदन निर्जला एकादशीच्या दिवशी स्त्री पुरुषांसाठी विहित केलेले विशेष दान आणि कर्तव्य ऐकावे. त्या दिवशी पाण्यात झोपलेल्या भगवान विष्णूची पूजा करावी आणि जलमयी धेनू म्हणजेच पाण्यात उभी असलेली गाय दान करावी. सामान्य गाय किंवा तुपाने बनवलेली गायही दान करावी. या दिवशी ब्राह्मणांना दक्षिणा आणि विविध प्रकारच्या मिठाईने तृप्त करावे. जेव्हा तो संतुष्ट होतो तेव्हा श्रीहरी मोक्ष देतात. ज्यांनी या निर्जला एकादशीचे व्रत श्रीहरीची आराधना करत रात्र जागून पाळले, त्यांच्याबरोबरच गेल्या 100 पिढ्या आणि भावी 100 पिढ्यांना भगवान वासुदेवांच्या परम धाम नेले.
निर्जला एकादशीच्या दिवशी अन्न, वस्त्र, गाय, पाणी, पलंग, सुंदर आसन, कमंडलू आणि छत्र दान करावे. जो उत्तम आणि योग्य ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सुवर्ण विमानात बसून स्वर्गात स्थापित होतो. जो या एकादशीचा महिमा भक्तिभावाने ऐकतो किंवा वर्णन करतो तो स्वर्गात जातो. सूर्यग्रहणाच्या वेळी चतुर्दशी युक्त अमावस्येला श्राद्ध केल्याने जे फळ मिळते तेच फळ ही कथा ऐकूनही मिळते. भीमसेन ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जल व्रत करावे. त्या दिवशी उत्तम ब्राह्मणांनी साखरेसह पाणी दान करावे. असे केल्याने मनुष्य भगवान विष्णूच्या जवळ जाऊन आनंद अनुभवतो. यानंतर द्वादशीला ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर स्वतः भोजन करा. अशा प्रकारे जो पापनाशिनी एकादशीचे व्रत पूर्णत पाळतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन आनंदमय स्थितीला प्राप्त होतो. हे ऐकून भीमसेनही या शुभ एकादशीचे व्रत करू लागले. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.